नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या भागामध्ये आपण तांब्याची लोटी कशी कलर करतात ते बघितलंय. या भागामध्ये आपण पत्ताकोबी कशी कलर करायची ते बघूया. यासाठी आपण ग्रीन, येलो, व्हाईट तसेच ब्लू या 4 शेडचा उपयोग करतो आहे. पत्ताकोबीमध्ये जे शेड असतात ते तयार करून घेतल्यानंतर एक एक शेड आपण त्यामध्ये टाकत चलूया. विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद पाहून आपण हा व्हिडिओ पुन्हा एकदा बनवतो आहे स्टील लाईफचा. मी मागच्याही भागात सांगितल्याप्रमाणे आपल्याला कमीत कमी कलर घेऊन ऑब्जेक्टला कलर करायचे आहे. अशा प्रकारे आपण डार्क लाईट शेड टाकून घेतोय. आपल्या समोरच्या ऑब्जेक्ट ड्रॉइंगच्या कलरनुसार आपण मागच्या बकेटचा कलर चूज करतो आहे. मेरिटमध्ये येण्यासाठी तुमच्या कामामध्ये तितकेच डिटेलिंग येणं आवश्यक आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नाही, परंतु एलिमेंटरी इंटरमिजिएटचे 100 विद्यार्थी मेरिटमध्ये काढले जातात. तसेच प्रत्येक विषयाचे सेपरेट असे 10 मेरिट देखील काढले जातात.
विद्यार्थी मित्रांनो, ड्रॉइंगमध्ये सातत्य असणे आवश्यक आहे. जितकी जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल तितका तुमचा हात साफ होत जातो. व्हिडिओ बघता बघता तुम्हाला व्हिडिओला यूट्यूब चॅनलवर जाऊन लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणे आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याविषयी कमेंट्स देखील करणे. एक्झाम अगदी 10-12 दिवसावर आलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सराव करणे गरजेचे आहे. या इंटरमिजिएट परीक्षेमध्ये ए ग्रेड मिळाला तर विद्यार्थ्यांचे 7 गुण बोर्डाच्या एक्झाममध्ये म्हणजे 10वीला वाढतात. बी ग्रेड आल्यास 5 मार्क आणि सी ग्रेड आल्यास 3 मार्क वाढतात. आजच्या भागात आपण पत्ताकोबी बघतोय. यानंतरच्या भागामध्ये राहिलेली ड्रेपरी म्हणजे मागची, समोरची आणि बकेटमधून निघणारी अशा 3ही ड्रेपरी, शिवाय बकेट हे ऑब्जेक्ट, यालाही कलरिंग करूया. इथे आपले ऑब्जेक्ट पूर्ण झाले आहे. पुढच्या भागात आपण याची शॅडो वगैरे देऊया.